पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा तिळगुळासारखा गोड कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। तुम्हाला सगळ्यांना खवय्यांनो मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। येणारं वर्षही तुमचं खूप गोड असू द्या। सध्या आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये आठवडाभर मकर संक्रांत स्पेशल एपिसोड साजरे करतोय आणि म्हणूनच मी काळा गणवेश परिधान केलेला आहे। आता आज आपण एका जोडीला इथे आमंत्रित करूया। ही जोडी फार इंटरेस्टिंग आहे। हे बघा, कितीही झालं ना तरी नवऱ्याची अपेक्षा असते हो, बायकोने आपल्याला 2 घास तिच्या हातचे केलेले खाऊ घालावे। पण यातली बायको फार हुशार आहे। नवरा जर म्हणाला ना, अगं थोडं काहीतरी खायला कर ना, ती पटकन 2 ओळी गाऊन दाखवते आणि गाण्यावरच नवरा एवढा फिदा होतो की तोच बिर्याणी करतो। आता हे कधी कधी फिरायलाही जातात। फिरायला गेल्यावर यातली जी बायको आहे ना, ती फक्त छान कपडे घालून पोज देते। नवरा आपला एकाही फोटोत नसतो, कारण तो कॅमेरामन असतो। अशी ही जोडी आहे। तर तिळगुळ देऊन यांना आपण इथे आमंत्रित करूया, गप्पा मारूया आणि छानसे पदार्थ त्यांच्या हातून पाहूया। नमस्कार। या 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 जरा आत या। आल्या आल्या जे काय स्वागत केलं खूप त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि पहिलं तर तुम्हीच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तिला भीती आहे मी आजच्या भागामध्ये त्याच्याशी वाईट बोलेन। रोनित, खूप मनापासून स्वागत। थँक्यू। आणि कार्तिक, तुझंही स्वागत। थँक्यू। कसे आहात तुम्ही दोघे? एकदम छान। तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांनाही आम्हा दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा। तुम्हालाही दोघांना खूप शुभेच्छा। जोडी फार छान दिसतेय। आल्याला जरा तोंड गोड करतो, घ्या हे खा, म्हणजे आजच्या भागाची सुरुवात कशी गोड होईल। खा खा बिंदास। रोनित, तू काय डाएट वगैरे फॉलो करतोयस? हो, नेहमीच। खूप याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत का? आहेत ना। मग चालू द्यायचे त्यांचे। त्याचं तो करतो का? त्याच्यात तू पडत नाहीस फार? तो आपला प्रांत नाही। बरं, किती वर्ष झाली लग्नाला? आता 2 वर्ष पूर्ण। नुकतेच 2 वर्ष अरे झाली, वा। मागच्याच महिन्यामध्ये। कसा या 2 वर्षातल्या आमच्या कार्तिकी बरोबरच्या संसाराचा अनुभव? फार छान अनुभव आहे। रोज नवीन दिवस असतो, नवीन घडामोडी, नवीन बातम्या। किती छान। आणि रोनित विषयी काय सांगशील? खूप छान आहेत, स्वभाव खूप सुंदर आहे। ज्या पद्धतीने एखाद्या म्हणजे मुलीला जसा आपला नवरा हवा असतो, अगदी तसेच आहे। आधीचा रोनित आणि या 2 वर्षातला नवरा म्हणून रोनित, कसं काय त्याच्यामध्ये काही बदल झाला तसाच? खरं तर मी नवरा म्हणूनच त्यांना जास्त पाहिलंय। एंगेजमेंट नंतर 6 महिने मध्ये वेळ होता, तेव्हा काय आम्ही फोनवरच बोलायचो। पण लग्न झाल्यानंतरच म्हणजे कसे आहेत काय ते सगळं नंतर कळलं। वा वा, फार छान। सेलिब्रिटी कार्तिकी, गायिका कार्तिकी आणि आपली बायको कार्तिकी, तुला कसं काय या 2 वर्षात हे वाटलं? नाही, अगोदर ती एक ऑफकोर्स एक छान सुंदर गायिका म्हणून, लिटिल चॅम्प म्हणून ओळखीची होती, त्यामुळे एक आदर फार होता। अरे वा। तिच्या बाबतीत बरं, की इतक्या लहान वयात तिने जे नावलौकिक केलेलं आहे तिचं स्वतःचं, बाबांचं, पूर्ण घराचं। पण जेव्हा लग्न ठरलं आणि मग जेव्हा बोलायला सुरुवात केली, तो आदरावरून प्रेमाकडे जो वळालो मी, त्याच्यामध्येच ती ओळखू लागलो मी तिला हळूहळू हळूहळू। रोमॅन्टिक आहे का तुझा नवरा? मला यादच कळतं एवढं चांगलं बोलतायत। मग आता आपण एक काम करूया, एक छानसा अभंग म्हणा किंवा भावगीत, भक्तिगीत म्हणालीस तर आम्हाला फार आनंद होईल। नक्कीच, माझ्या बाबांनीच गायलेला अभंग। किती छान, त्याच्या 2 ओळी सादर। फारच सुंदर। सणावाराचे दिवस आहेत, एक छानसा गाणं आपण कार्तिकीकडून ऐकूया। संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास। वा, फारच सुरेख, अप्रतिम, खूप छान। आणि रचनाही फार सुंदर आहे। संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। अशीच एक सुंदर रचना आहे की धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा शिण गेला। त्याच्यामुळे संत भेटले की अनंता जन्मीचा शिण जातो, आणि असं कोणी गाणारं भेटलं की आमचाही सगळा थकवा आणि शिण निघून जातो, हो की नाही? फार सुंदर गायलीस। आज जोडीने आला, तुम्हाला परत एकदा खूप शुभेच्छा। आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया, चालेल ना? घरात स्वयंपाक कोण करतं? तसं आवड म्हणायला गेलं तर त्यांना आहे,
आणि मी उपाशी राहणार नाही कोणी इतपत मी बनवू शकते स्वयंपाक. अच्छा, पण आवड त्यांना जास्त आहे. आवड त्यांना जास्त आहे. छान, आपल्याला आपलं आणि उत्तर मिळालेलं आहे. आणि मी शिकली म्हणजे व्यवस्थित मी बनवते. हा, पण आवड नाहीये. त्यांच्या इतकी नाही. त्याच्यामुळे आज स्वयंपाक कोण करणार नेमकं मग? आज मीच करील, ते मदत करतील मला. मी मदत करेन. खूप छान, अरे वा वा. एकमेकांच्या साथीने आज स्वयंपाक इथे होणार आहे. मध्ये मध्ये आपण कार्तिकीकडनं छोटी छोटी रचना सुद्धा ऐकूयात. पण आता जाऊया संक्रांत स्पेशल या एपिसोडमध्ये पदार्थांकडे. चला, कार्तिकी आणि रोनित यांच्या हातून आता पहिला पदार्थ बघूया. काय याचं नाव आहे? तिळाची गोड पुरी. वा, तिळाची गोड पुरी. नेहमीच्या संक्रांतीच्या पदार्थापेक्षा काहीतरी वेगळं निवडलंय मॅडमनी. आणि हा कोणी शिकवला पदार्थ? हा आईने शिकवला. तुझ्या आईने? अच्छा, सासूबाईंना काय म्हणतेस तू? त्यांना आई म्हणते आणि आईला मम्मी म्हणते. अच्छा, मग हा तुझ्या मम्मीने शिकवला? मम्मीने शिकवलं. फॅन्टास्टिक. मम्मीकडून आलेला पदार्थ आहे आणि नाव आहे तिळाची गोड पुरी. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. गव्हाचं पीठ, रवा, गूळ, तीळ, तूप, हे भाजलेले तीळ आणि मीठ. खूपच छान. आपण सुरुवातीला गूळ त्याचा पाक बनवून घेतोय. बरं, ठीक आहे. पाणी लागेल? पाणी लागेल. बघ किती लागणार? पुरे? बस. काय रे रोनित, हा, पण कधीतरी कार्तिकी स्वयंपाक करत असेलच की, म्हणजे एक सहज हाऊस म्हणून अचानक करते. मग एखादा फसलेला पदार्थ आठवतो कार्तिकी? ते तिने सांगितलेलं बरं राहील. अरे प्लीज सांग. मला घरी जायचंय ना. सांग की ग. एकदा मी तांदळाचे वडे बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण उडीद वडा जो असतो ते न करता तांदळाचं, म्हणजे एक तर जे आपण करतो नेहमी तेच करायचं. हा, कडधान्यच चुकलं, त्यामुळे ते फसलं. म्हणजे त्या वड्याचाही आकार आला नाही आणि ते तेलही भरपूर झालं आणि खाल्लंही कोणीच नाही. म्हणजे ते वाईट झालं. आणि तिकडे 2 भाऊ आहेत, त्यामुळे नाव ठेवायला पक्के. आणि नंतर मध्ये तो एक ट्रेंड आलेला लॉकडाऊन मध्ये, डालगोना कॉफी. हो, ते पण मी बनवलं. तर ते 1.5 तास मी त्याला ते फेटत बसले होते. 1.5 तास? हा, पण ते काही जमलंच नाही. गुळाचा पाक तयार झाला. याच्यात काय घालायचं आता? आणि तूपही आपल्याला गरम करून घ्यायचंय. बरं, तूप गरम करून घेऊ का मग? पुरे? मग परत नंतर डालगोना कॉफी केली की नाही? मग नाही नाही नाही, बिलकुलच नाही. परत नंतर नाही? नाही. अच्छा. आणि मग तांदळाचे वडे ते पण फेल गेले. ते नाही. ते पण नंतर कधीतरी पण मी ना एकदा म्हणजे माझी एंगेजमेंट झाल्यानंतर आणि लग्नाच्या अगोदरमध्ये आईचा वाढदिवस आला होता, तर तिच्यासाठी मी पूर्ण स्वयंपाक बनवलेला. अर्थात कैवल्याने मला मदत केली, पण एक आता सासरी जाणार म्हणून बाबा काहीतरी आपण बनवून ट्रायल अँड एरर बेसिसवर. नाही, पण तो तिला आवडला. अरे वा, आई गोड मानून खातेच ग, तो विषय नाही, सगळ्यांनी खाल्ला. अच्छा, हो का? आणि सगळ्यांना आवडला? सगळ्यांना आवडला. हे कौतुक, हे विशेष आहे. बरं. आणि रोनित, तुझ्या हातचा एक असा पदार्थ आहे जो दोन्हीकडची माणसं फार आवडीने खातात म्हणे? हो, है ना? सगळ्यांना आवडतं. कुठला पदार्थ आहे तो? बिर्याणी, व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी. कधीतरी हा योग आम्हाला येऊ द्या. नक्कीच नक्की. हो की नाही? मला आग्रहाचा म्हणतो. किती छान, मी नक्की येईन. आता काय करायचंय? आपल्याला पीठ मळायला हा, घ्यायचं. पीठ मळायला घ्यायचं. बरं, ठीक आहे. गव्हाचं पीठ, याला आपण तिळगुळाच्या गोड पुऱ्या असं जरी नाव ठेवलं तरी काही हरकत नाही. हो, बरोबर. कारण तिळही आहे, गुळही आहे. गुळही आहे. बरोबर. ते रोनित, तरी थोडंच गाणं शिकलं असेल ना रे तिच्यासोबत राहून राहून? त्यांना आहे ना, म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की लग्न झाल्यापासून आमचे प्रोग्राम, म्हणजे स्वरानुभूती नावाचा आमचा प्रोग्राम आहे, बाबा मी कौस्तुभ, आम्ही तिघेही गातो. तर हे बाबांचे खूप मोठे फॅन झाले. अरे वा. आणि मला आणि कौस्तुभला म्हणतात, तुम्ही कधी असे गाणार बाबांसारखे. त्यामुळे त्यांचे खूप अभंग ते असे गात असतात. मलाच खूप आश्चर्य आणि एक आनंदही होतो. गुणगुणत असतो. गुणगुणत असतात ते. किती छान. त्यामुळे तू गव्हाच्या पिठात काय घातलं? रवा घातलाय, एक साधारण 3 चमचे. हो, 2-3 चमचे घातले. 3 चमचे. आता भाजलेले भरडून घेतलेले तिळही आपल्याला मस्त. आणि हे फक्त तीळ, म्हणजे कच्चे तीळ. ठीक. याचं प्रमाण थोडंसं कमी हवं. ठीक. थोडंसं मीठ आणि आपण जे गरम तूप केलेलं तूप घालू का? घालायचं. हो. एरवी जे आपण गरम तेल करून मोहन घालतो त्याच्याऐवजी आज आपण तूप घातलंय. पाणी लागणार आहे ना? पाणी नाही. आता आपल्याला तो पाक त्यात
अच्छा, इंटरेस्टिंग. घालू? हो. तर हे चला, छान गुळाचा पाक आणि भाजलेले तीळ घालून आपण ही गव्हाची कणिक जी आहे ती मस्तपैकी मळून घेऊया आणि मळल्यानंतर मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, परफेक्ट मळून झालेला आहे. पुढे काय करूया कार्तिकीजी? आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटायच्या. वा वा वा. काय अजून आठवणी तुझ्या लिटिल चॅम्प्सच्या वगैरे, ज्या आठवणी तुला खूप आठवतात? पूर्ण खरं तर सगळी टीमच दादा खूप भारी होती. म्हणजे आमचं बालपण कुठेही हरू दिलं नाही. आणि मी 10 वर्षाची होते, सारेगममध्ये होते तेव्हा. त्यामुळे गाण्यासोबत आम्हाला खूप मोठ्या मोठ्या लोकांना भेटण्याची संधी पण मिळाली. आणि त्याचबरोबर खूप खेळलो आम्ही एकत्र. त्यामुळे गाण्यासोबत म्हणजे बालपणही आमचं तितकंच जपलं गेलं. त्यामुळे सगळ्या एक असं काय म्हणतो, एक अविस्मरणीय क्षण आहेत ते सगळे. बरोबर बरोबर. रोनित, कधी तुम्ही दोघंच बाहेर फिरायला गेल्यावर हिला ओळखत असतील ना लोक? अगदी परदेशातही गेलो तरी ओळखतोच. म्हणजे असं वाटतं की आपण आता बाहेर देशी आलोय, चला इथे तरी निदान आपल्याला प्रायव्हसी मिळेल, भेटणार नाहीत कोणी. पण जिथे गेलो तिथे लोक भेटतातच. मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. सगळीकडे. आणि मराठी माणसाचं गाण्यावर प्रेम आहे, त्याच्यामुळे ते कार्तिकीला ओळखतात. बरोबर. मग अशा वेळेला तुला कधी झालंय की फोटोग्राफर व्हावं लागलंय? बऱ्याचदा व्हावं लागतं. तसं बरोबर. मग तू तेव्हा काय शांतपणे फोटो काढतोस? हा पर्याय नाही. काय ग बिचारायला कार्तिकी, असं असते वय. बऱ्यापैकी गोल झाली. हो, खूप झाली. वा वा वा. मंडळी, आम्ही अजून गोड पुऱ्या तळून घेतो, तोवर तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता तिळाची गोड पुरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत गुळ घेऊन त्यात पाणी घालून गुळाचा पाक तयार करून घ्यावा. एका लहान कढईत तूपही गरम करून घ्यावं. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, रवा, भाजून भरडून घेतलेले तीळ, थोडेसे कच्चे तीळ आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यावर गरम केलेलं तूप घालावं. तसंच तयार गुळाचा पाक घालून कणिक व्यवस्थित मळून घ्यावी. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्या आणि गरम तेलात तळून घ्याव्यात. तीळ गुळाची गरमागरम खमंग पुरी खाण्यासाठी तयार आहे. वा, तिळगुळाचे लाडू आपण खूप वेळेला खाल्लेले आहेत, पण तिळगुळाचा वापर करून छानशा पुऱ्या आज माझ्या हातात पहिल्यांदा आलेल्या आहेत. चला, याच नोटवरती आता आपण पुढच्या पदार्थाकडे जाऊया. काय नाव आहे? आता आपण तिळाची भरलेली मिरची. लागणारं साहित्य सांगा. यासाठी मिरची आहे, खोबरं, तीळ, मेथी, मेथीचे दाणे, हळद, लाल तिखट, जिरे, मीठ, लिंबू आणि हा गोडा मसाला. फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य सगळं चमचमीत आहे. तिळाची भरलेली मिरची. पटकन करूया कृती. रोनित शेठ, काय करायचंय आता? मसाला बनवायचा आहे आपल्याला. अच्छा. तिळाचा आणि ह्या मेथीच्या दाण्यांचाच. आणि तो मिरचीत भरायचा आहे. मसाला करायचा म्हणजे तो निश्चित वाटायचा असेल मिक्सरच्या पहिला आपण त्याला भाजून घेऊ. अरे वा, भाजायचं सुद्धा आहे होय. तेलामध्ये थोडंसं जिरे, मोहरी, जिरे सांगा की ताई, तुम्ही काय घालायचं? तेल घालू? गरम होऊ दे. बघा, बस पुरे. तेल गरम झालेलं आहे. काय घालूया आता? त्यात जिरे. जिरे कुठे? हे काय आणले ना मी. तुम्ही एवढं सुंदर गाताय म्हणल्यावर जिरं मलाच घ्यायला लागला हातात. तुझ्या बाबांना तर जावायचं काय कौतुक असेल ना खूप. नवऱ्याचं जरा 2 वाक्यात वर्णन कर की. खरं तर 2 वाक्यातच संपेल इतकं नाही आहे ते. आज म्हणजे तू भरून पावलायचा. मी सुरुवातीला म्हटलं तसं की खूप सपोर्टिव्ह आहेत, समजूतदार आहेत आणि मुळात म्हणजे मी अशी खूप काय म्हणतो त्याला, मला खूप बोलायला आवडतं, त्यांना ऐकायला आवडतं. त्यामुळे ते एक जमलंय व्यवस्थित. मला तुझ्या बाबांच्या हुशारीचं करावं तेवढं कौतुक कमी वाटतं. आपण जिरे घातले, मेथी दाणे घातले, खोबरं घातलं आणि यात तीळ घातला. आता तीळ. सपोर्ट असतो त्यांचा आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, त्यामुळे कामाशी त्यांच्या खूप प्रामाणिक आहेत. वा वा. तो एक त्यांचा. चिडचिड दोघात कोण जास्त करतं? मी. आणि तू म्हणशील तसं असं पटकन कोण कोणास पटकन म्हणतं? मी. वा, मस्तपैकी हे तिळाचं मिश्रण आहे जे आपण तेलावरती परतून घेतलंय. आता काय करायचं? मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आधी गॅस बंद करूया. कार्तिकीने एवढं छान गाणं गायल्यामुळे तिला मदत करणं हे भाऊ म्हणून माझं कर्तव्य झालेलं आहे. हो की नाही कार्तिकी? मी करते ना.
थोडं गरम आहे का, तुझी काळजी वाटते. तुझे बाबा मला मग रागवतील खूप. पण मी काय म्हणतो, हे मिक्सर मधून काही गरम गरम काढता येत नसतं, त्याला थोडंसं गार करून घ्यायला लागतं. तर आम्ही एक काम करतो, हे जे मिश्रण आहे परतलेलं ते गार करून घेतो, मग मिक्सरला बारीक करतो, तयार होईल वाटण. तोपर्यंत तुम्ही काही वाटून घेऊ नका, एक थोडा वेळ थांबा. ओके. वा, तिळाचं वाटण झालेलं आहे तयार. आणि जरा वाटण गार करून वाटल्यामुळे कोरडं झालंय ते, नाही तर मग ते गच्च झालं असतं. आता काय ग, आता आपल्याला त्यात मसाले घालायचे. थोडी हळद, तिखट, गोडा मसाला, आणि मीठ, चवीनुसार मीठ. वा, आणि काय लिंबू. आता हे एकत्र करायचं. वा, मस्तपैकी वाटण आणि हा मसाला तयार झालेला आहे. तो आता मिरचीमध्ये भरून घ्यायचा. रोनित शेठ, तुम्ही मदत केली तरी हरकत नाही बरं का. नक्कीच. त्या निमित्ताने आम्हालाही करेल ना, जावई बापू स्वयंपाक कसा करतात. नक्कीच. कारण घरी तो खूप छान स्वयंपाक करतो ना. हो. वा, चला, या ज्या ढब्बू मिरचीमध्ये आम्ही सारण भरतोय, मसाला भरतोय, तो आम्ही व्यवस्थित भरून घेतो. तो भरून झाला की मग आपल्याला काय परतून घ्यायचंय का. हो, हे शालो फ्राय करायचं. फॅन्टॅस्टिक. मग आपण ते झालं की शालो फ्राय करायच्या कृतीकडे वळूया. वा, मस्तपैकी मिरच्या भरून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण मसाला भरलाय, सारण भरलंय. आता शालो फ्राय करायचे. बरं, तेल किती लागणार आहे जरा सांगा. बस पुरे. तेल गरम होईपर्यंत एक छानसा गरम गरम ताजा उखाणा घ्या दोघे. संगीतामध्ये प्रमुख स्वर आहेत 7. रोनित रावांची अशीच आयुष्यभर लाभो मला साथ. वा 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 वा, क्या बात आहे. तुमच्याकडे काय. स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. संक्रांत ह्या वर्षीची साजरी करतो कार्तिकी आणि झी मराठीच्या साथीने. किती छान. वा वा वा, सगळं झालं ह्याच्यामध्ये. चला, आता तेल गरम झालेलं आहे. काय करूया, सोडायच्या मिरच्या घ्या. करून छान जरा असा भुरभुर हाताने. हो, अगदीच. किती वेळ लागलेला शालो फ्राय व्हायला. एक 5 ते 7 मिनिट. 5 ते 7 मिनिटात तयार होतील भरलेल्या तिळाच्या या मिरच्या. तिळगुळाची पोळी आपण नेहमीच खातो, पण जरा खमंग पदार्थ आज कार्तिकी आणि तिच्या नवऱ्याने केलेला आहे. अप्रतिम असा पदार्थ आहे. आम्ही हा शालो फ्राय करून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. तिळाची भरलेली मिरची तयार करण्याची कृती आता आपण पाहूया. प्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरं, मेथीचे दाणे, खोबरं आणि तीळ घालावं. आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यात थोडीशी हळद, तिखट, गोडा मसाला, चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून घ्यावं. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊन मिरच्यांमध्ये हे वाटण भरून घ्यावं. आता या मिरच्या गरम तेलावर शॅलो फ्राय करून घ्याव्यात. तिळाच्या भरलेल्या मिरच्या खाण्यासाठी तयार आहेत. रोनित पिसे आणि कार्तिकी गायकवाड हे दोघेही आज आपल्याकडे इथे आले. जोडीने आलात, फार बरं वाटलं. परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुम्हालाही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि एकमेकांच्या मदतीने एक गोड एक तिखट पदार्थ केलात. आता आपण ते खाऊया, पण त्याआधी आज इथे आल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हा दोघांसाठीही ही प्रेमाची भेटवस्तू. तुझा नवरा अप्रतिम बिर्याणी करतो म्हणे व्हेज, तर मी ती खायला लवकर येणार आहे, तेव्हा मला तुझ्या गळ्यात हे आपण दिसलं पाहिजे. खूप शुभेच्छा. कार्तिकी, वेळात वेळ काढून तू आज इथे आलीस. रोनित शेठ, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. धन्यवाद, खूप शुभेच्छा. झी मराठी आज मलाच माहेरी आल्यासारखं वाटते, त्यामुळे धन्यवाद. बरोबर नाही वाटत. मग खूप प्रेम तुम्हा दोघांना. आणि झी मराठी आणि आम्ही सारी खवईच्या संपूर्ण टीमकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू सो मच. आणि हे हक्काचं घर आहे. दादा इथे उभा आहेच, कधीही या आणि आनंदाने छान गप्पा मारूया, हो की नाही. जाता जाता तुझ्याकडनं एक छानसा अभंग ऐकायचा आहे. कार्तिकीच्या गाण्याने आम्ही आजच्या भागाची सांगता करतो. मस्त, तुम्ही घ्या निरोप. मस्त भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरच्या याच ताज्या आणि खमंग गोड कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय म्हणण्याआधी ऐकूया अभंग. लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची वाह. इंद्रायणी काठी. धन्यवाद.